नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश आणि भैरवी नाश्ता करत असतात तेव्हा भैरवी त्याला म्हणते, अनिश सगळं संपवायचं आहे, गोळ्या घ्यायच्या असतात. तेव्हा अनिश म्हणतो, मला खरंच नको आहे. पण भैरवी त्याला जबरदस्तीने जेवण भरवत असते आणि म्हणते, बाबा काय म्हणतात माहिती आहे ना, शिस्त म्हणजे शिस्त, तुला खावंच लागेल. तितक्यात अशोक मामा तिथे येतात आणि म्हणतात, अरे वा, नवऱ्याला काय दमात घेणं चालू आहे वाटतं, चालू द्या चालू द्या आणि मी जातो असं म्हणून ते तिथून जाऊ लागतात. तितक्यात राधावहिनी म्हणते, भाऊजी घ्या बरं या दोघांना दमात, माझं काही ऐकत नाही हे पोट्टे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता काय झालं नवीन, तुमचं काहीतरी चालूच असतं आपलं. त्यावर राधावहिनी म्हणते, नवीन काही नाही, तेच आपलं जुनं. मी अनिशला म्हटले, बाबू नको रे असं खाली जमिनीवर झोपत जाऊ, जखमा नव्या आहेत ना, पुन्हा उमळतील. त्यापेक्षा आतमध्ये झोपत जा बाबू, पण नाही, ऐकतच नाही माझं. त्यावर अशोक मामा म्हणतात, आता लहान आहे का तो, त्याचं तो बघेल ना. त्यावर ती म्हणते, भाऊजी आता लगीन झालंय ना त्याचं, आणि नुसतं झालं नाही तर जुनंही झालं ना लग्न. आणि ती भैरवीला म्हणते, भैरवी. तेव्हा भैरवी म्हणते, हां बोला. त्यावर ती म्हणते, मायबहीण वटपौर्णिमा आली ना, तेव्हा सागर संगीत पूजा कर, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून ही पूजा करावा लागते. आणि ती म्हणते, वेणूबाई पहा बरे, साजरी पूजा करे, तिची पूजा म्हणजे पाहतच राहावीशी वाटे, म्हणून त्याचं फळही मिळालं ना तिला, भाऊजीसारखा चांगला पती मिळाला तिला बाप्पा. तेव्हा भैरवी मुद्दामच खोचून बोलते आणि तुम्ही. हे ऐकून किशाभाऊ येऊन म्हणतो, काय झालं, काय बोलली ही. तेव्हा राधावहिनी मोठ्याने सांगू लागते, काही नाही, ते वटपौर्णिमेचं बोलून राहिली ती. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आपण हे पूजा आणि वटपौर्णिमेचं व्याख्यान जाहीरपणे नंतर करू, आता चला मी निघतो. तेव्हा राधावहिनी त्यांना थांबवत म्हणते, भाऊजी भाऊजी ऐका तर, आता लगीन झालं ना तर किती दिवस अलग अलग झोपतील, काही तर सोय करावं लागेल की नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय वाटलं मला हे सुचलं नसेल का, आणि तुमचं काय. त्यावर ती विचारते, आमचं काय बाप्पा. त्यावर अशोक मामा तिला म्हणतात, तुम्ही भाड्याने घर घेणार होतात त्याचं काय झालं. त्यावर राधावहिनी म्हणते, बाप्पा भाड्याचे पैसे कुठून आणावं. त्यावर अशोक मामा म्हणतात, हे पा मी तुम्हाला 3 महिन्याचे पैसे देतो, बाकीचं मला माहीत नाही. आणि ते किशाभाऊला म्हणतात, कळलं का तुम्हाला. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांना ऐकायला येत नाही, म्हणून ते विचारतात की तुमच्या कानाचं काय झालं, डॉक्टरकडे गेला होतात का. तेव्हा अनिश म्हणतो, अरे हो मामा, मी तुला सोसायटीच्या ऑफिसमध्ये जायला सांगितलं होतं, गेला होतास का तू. तेव्हा किशाभाऊला काही सांगता येत नसतं, तो अडखळत म्हणू लागतो, हां मी गेलो होतो, नाही म्हणजे जाणारच होतो. तेव्हा अशोक मामा राधावहिनीला म्हणतात, राधावहिनी मी तुम्हाला स्पष्टच सांगतो, या महिन्याच्या अखेरीपर्यंत तुम्ही तुमची सोय करा. हे घर माझं आहे, माझ्या मुला नातवंडांचं आहे. आजपर्यंत मी तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत केली आणि करेनही, पण यापुढे तुम्हाला कायमचं पोचणं मला शक्य होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या गावाला परत जा. तेव्हा राधावहिनीचा ड्रामा सुरू होतो आणि ती रडू लागते. तेव्हा किशाभाऊ तिच्याजवळ येऊन म्हणतो, जाऊ दे ना, त्यांचं पण बरोबर आहे, किती दिवस आपल्याला सांभाळतील ते, आता देवानीच आपल्यावर ही वेळ आणली, असं म्हणून राधावहिनीला तो तिथून घेऊन जातो. किशाभाऊ राधावहिनी तिथून गेल्यानंतर अशोक मामा भैरवीजवळ येतात आणि म्हणतात, भैरवी तू वडाची पूजा मात्र नक्की कर, काय आजपर्यंत ती परंपरा वेणूनी जपली होती, आता तू जप. असं म्हणून अशोक मामा आता ऑफिसला जायला निघतात. तेव्हा भैरवीला खूप वाईट वाटू लागते आणि ती म्हणते, अनिश अरे बाबा आपल्यावर किती विश्वास ठेवतात आणि आपण त्यांच्याशी असं खोटं वागतो, आपलं जर लग्नच झालं नाही आहे तर मी कशी करू वडाची पूजा. आता अशोक मामा ऑफिसला निघाले असतात तेव्हा परशू तिथे जाऊन त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, अरे तुझी तर नाईट ड्युटी असते, मग तू इकडे दिवसा काय करतोय, काही लफडं बिफडं तर केलं नाही ना. तेव्हा परशू थोडा घाबरतो आणि म्हणतो, हे बघा साहेब, आईची आण घेऊन सांगतो, मी एकदम चांगलं काम करतोय, तुम्हाला एवढ्या दिवसात माझी काही कंप्लेंट आली तरी का. अशोक मामा म्हणतात, नाही नाही कंप्लेंट नाही आली, पण मला एक सांग, तू आत्ता इथे कसा. तेव्हा परशुराम म्हणतो, पॅरेलल आजारी पडला ना म्हणून. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हो फनफेअरमध्ये त्याला चांगलं पिदवून घेतलं होतं. आणि अशोक मामा फुलराणीबद्दल विचारतात, फुलराणी कशी आहे. त्यावर परशू म्हणतो, एकदम झाक. तेव्हा अशोक मामा मस्करीत बोलतात की परवा मी तिच्याशी फोनवर बोललो होतो तर इंग्रजांनाही समजणार नाही अशी इंग्लिश बोलत होती.
आणि आता मी येतो असं म्हणून ते जेव्हा जाऊ लागतात तेव्हा परशू त्यांच्या मागे जाऊन म्हणतो, मामा मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. त्यावर ते म्हणतात, बोल. तेव्हा परशुराम अशोक मामांना बाजूला घेऊन सांगू लागतो, मामा ते किशा भाऊ काल रातच्याला लई दारू पिऊन आलतं बघा. हे ऐकून अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय? त्यावर परशुराम म्हणतो, व्हय, आणि ते लई बडबड करत होते. तेव्हा अशोक मामा विचारतात, एकटेच? त्यावर तो म्हणतो, नाही, देसाई साहेब आणि तोरणे साहेब सुद्धा होते. तेव्हा अशोक मामा विचारतात, काय बोलत होते? त्यावर परशू म्हणतो, तेवढं काही कळालं नाही, पण हां, भैरवीताई आणि अनिशदादाबद्दल काहीतरी बोलत होते. म्हणजे लग्न लग्न असं काहीतरी बोलत होते बघा. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हा ठीक आहे, तू जा, मी बघतो काय ते. तेव्हा अशोक मामा विचार करू लागतात, म्हणजे हे दोघं पळून जाऊन लग्न करून आले त्याची चर्चा अजूनही गावभर होतीये. आता चातुर्मास बघून त्यांचं विधिवत लग्नच करून टाकतो. आता इकडे इरा, ईशान आणि संयमी फनफेअरमध्ये मिळालेले पैसे वाटून घेत असतात. तेव्हा ईशानच्या हातातली नोट बघून इरा म्हणते, अरे ईशान, ही माझी नोट आहे. त्यावर तो म्हणतो, नाही, ही माझी नोट. तेव्हा इरा म्हणते, हे बघ, मी मारीन तुला. त्यावर ईशान म्हणतो, माझे हात काय केळी खायला गेले नाही. आणि दोघांमध्ये भांडण सुरू होतं. तेव्हा संयमी त्यांना म्हणते, एक मिनिट, काय चाललंय? आपलं काय ठरलं होतं की आपण स्टॉलचे पैसे आजोबांना देणार आहोत. सो आपण हे सगळे पैसे आजोबांना देऊयात. सो ते उरलेले पैसे इन्व्हेस्ट करतील. आपल्याला छान रिटर्न्स पण मिळेल. तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि विचारू लागतो, किती पैसे मिळालेत तुम्हाला? त्यावर इरा म्हणते, खूप 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 पैसे मिळाले. त्यावर किशाभाऊ म्हणतो, हो का? पण एवढ्याचं काय करणार तुम्ही? तेव्हा संयमी म्हणते, काही नाही, थोडे पैसे बँकमध्ये टाकेल आणि उरलेले पैसे बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तू आणि बिझनेस करणार? अरे वा. त्यावर संयमी म्हणते, ऑफकोर्स, मला सगळेच म्हणालेत की माझ्या हातात टॅलेंट आहे. आणि अर्जुन काकाने पण माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट केला आहे. सो मी आता बेकिंगच शिकणार आहे. त्यावर तो विचारतो, आता काय म्हणालीस तू, ते काय असतं? त्यावर ती म्हणते, बेकिंग, त्यामध्ये खूप काही असतं. तेव्हा तो म्हणतो, संयमी, मला पण घेशील का तुझ्या बिझनेसमध्ये? त्यावर ती म्हणते, आयडिया, आजोबांनी तसे पण तुम्हाला रेंटचे पैसे गोळा करायला सांगितलेलं आहे. एक काम करते, मी बेकिंग करते, तुम्ही मला मदत करा. माझं जे काही प्रॉफिट होईल त्यातनं मी तुम्हाला सॅलरी देते. हे ऐकल्यावर किशाभाऊ मात्र खुश होतो आणि तिला म्हणतो, तू मला पगार देणार? त्यावर ती म्हणते, हो, पण सुरुवातीला ना खूप काम असतं. त्यावर किशाभाऊ जरा नाक मुरडत म्हणतो, खूप काम असतं, पण ठीक आहे, आपण करूया, मी जरा कॉमेडीला विचारून येतो, असं म्हणून तो तिथून जातो. तेव्हा संयमी इरा आणि ईशानला म्हणते, इरू, ईशान, डन. तेव्हा ते दोघं जरा नाराजच होतात, पण संयमीच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळं शिजत असतं. आता इकडे राधावहिनी भैरवीसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, सुनबाई, हे घे बरं. तेव्हा भैरवी म्हणते, माझ्यासाठी संध्याकाळी फक्त भातच लावा हं. आणि मुलं काल फनफेअरमध्ये जेवली आहे, त्यामुळे कितीही हट्ट केला तरी त्यांना साधंच द्या. आणि हो, इराच्या कपड्यांना इस्त्री राहिली ती फक्त कराल प्लीज. आणि मी निघते, असं म्हणून भैरवी जाऊ लागते. तेव्हा राधावहिनी तिच्याजवळ जाऊन म्हणते, बाप्पा, म्हणजे ही सगळी कामं मी एकटीनेच करायचे? त्यावर भैरवी म्हणते, अजिबात नाही. बाबा काय म्हणतात, कामाची विभागणी करा, म्हणजे कुणावरच जास्त प्रेशर येत नाही. आता मी कसं ऑफिसला जाते, पैसे कमवते, त्याचा घरालाच उपयोग होतो ना. मग घरातली कामं घरातली माणसानेच करावी, हो की नाही? आणि एकट्याने कशाला करतायत? किशा मामा आहे की, त्यांना घ्या की सोबत. आणि ती मुद्दामच खोचून बोलते, कसं आहे ना मामी, जमिनीत शोधून सोनं नाही मिळत. हे ऐकल्यावर राधावहिनीला धक्काच बसतो आणि ती भैरवीकडे बघू लागते. तेव्हा भैरवी परत फिरून राधावहिनीला म्हणते, काळजी नका करू, तुमचं सिक्रेट माझ्याकडे सेफ आहे, नाही सांगणार कुणाला, काळजी नका करू, तेवढं मुलांच्या जेवणाचं बघा फक्त, असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते. तेव्हा राधावहिनी स्वतःशीच हसते आणि म्हणते, माझं सिक्रेट तुझ्याकडे जरी सेफ असलं तरी तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ नाही आहे. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.